मुंबई भाजप संघटनेमध्ये महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे। आता 33% मंडल अध्यक्ष पदावर महिलांना संधी मिळणार आहे असं समजतंय। मुंबई कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही सगळी पूर्वतयारी आहे। मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेत 3 मंडल अध्यक्ष नेमले जाणार। 3 पैकी एक महिला मंडल अध्यक्षाची नेमणूक होणार आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, महिलांना ही जी विशेष संधी आता भाजपकडून दिली जाते त्याचा नेमका कसा फायदा भाजपला होऊ शकतो? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर पक्ष संघटनेतील काही बदल जे आहेत ते भाजप प्रदेश पातळीवर आणि भाजपमध्ये होताना दिसतात आपल्याला। मुंबई भाजपची नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळते। जी आपल्याला खातेदार सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार भाजपच्या मंडल अध्यक्ष पदावर आता महिलांना संधी देणार आहे। त्यामुळे जर आपण बघितलं असेल तर 3 पैकी एक महिला मंडल अध्यक्षाची नेमणूक जी आहे ती केली जाणार आहे। आणि जो कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला त्यानुसार मुंबई 36 विधानसभा मतदारसंघासाठी जवळपास 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहे। आणि या 108 मंडल अध्यक्षांमध्ये जर बघितलं असेल तर या पदासाठी 35 ते 45 वयोगटातील तरुणांना आणि तरुणींना संधी जी आहे ती देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही संघटनात्मक बदल होत आहेत। भाजपचे मुंबई अध्यक्ष बदलले जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता इतर नेमणुका देखील केल्या जातात आणि यामध्ये महिलांना देखील संधी मिळणार आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।